गडमुडशिंगीतल्या व्यंकटेश्वरा पार्कजवळ असणाऱ्या हरिप्रिया कॉलनीमध्ये बिल्डरनं गटारी काढल्या नसल्यानं या कॉलनीतील पाणी तुंबून पाईपद्वारे पुन्हा घरात घुसतंय। हे दूषित पाणी पाण्याच्या बोअरमध्ये मिसळत असल्यानं आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतोय। याबाबत ग्रामपंचायतही टाळाटाळ करत असल्यानं इथल्या रहिवाशांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे। करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं हुपरी रोडवर व्यंकटेश्वरा पार्क आहे। या पार्कमध्ये हरिप्रिया छत्रपती कॉलनी असून ही कॉलनी निर्माण करणाऱ्या यशवंत पाटील या बिल्डरनं गटारीच काढलेल्या नाहीत। त्यामुळे या कॉलनीतील सांडपाणी रस्त्यावर साचून तसंच पाईपमधून पुन्हा प्रत्येकाच्या घरात पाणी पसरतंय। त्यामुळे अनेक घरांमध्ये दुर्गंधी पसरली आहे। हे साचलेलं दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या बोअरमध्ये जाऊन हे पाणी दूषित झालं असून लहान मुलं आणि वयस्कर लोक आजारी पडतायत। सांडपाणी योग्य रीतीनं निर्गत करण्याबाबत बिल्डर यशवंत पाटील यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी टाळाटाळ केली आहे। त्यामुळे कॉलनीतील नागरिकांनी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीला रीतसर निवेदन देऊन सांडपाणी निर्गत करावी, कॉलनीतील रस्ते करावेत, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशा मागण्या केल्या आहेत। गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमध्ये आमच्या हद्द येत असून आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन दिलं आहे की बोरचं पाणी गटरीतून रिटर्न येते आणि ते पाणी बोरमध्ये गेल्यामुळे आमच्या घरातील लहान मुलांना, वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो आहे, आजारी पडत आहेत लोक। त्यानंतर 15 कोटी रस्ता मंजूर केला असून तो रस्ताही आम्हाला व्यवस्थित करून दिलेला नाही आहे, लाईटीची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे अंधारामध्ये लहान मुलांना येता जाता, वयस्कर लोकांना येता जाता त्रासदायक होत आहे। बिल्डर यशवंत पाटील यांच्याकडून आम्ही घरं घेतलेली असून त्यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी असं बोलत आहेत की आम्ही येऊन तुम्हाला ते व्यवस्थित करून देतो, परंतु त्यांचं इथंपर्यंत येणं झालेलं नाही। दुसरी गोष्ट ही की इर्शाद सरगवास यांनी कोणाच्याही परवानगीशिवाय किंवा इतर कोणत्याही गोष्टीशिवाय गटार बंद केलेली आहे। ती बंद केल्यामुळे परत गटारीचं पाणी माघारी येत आहे। तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। यावेळी संजय बिसुरे, माधवी बिसुरे, कोमल ढोणुक्षे, नौशाद शेख, रुखसाना शेख, निहाल शेख, दिलीप कांबळे, कविता कांबळे, राकेश पुरेकर, सुनीता पुरेकर, इजाज मिस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।